करहे टाकळी गावाच्या विविध प्रश्नांसंदर्भात ग्रामस्थांचे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण। शेवगाव तालुक्यातील करहे टाकळी येथील दलित बांधव शेवगाव तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आज शुक्रवार दिनांक 29 रोजी आमरण उपोषणास बसले आहेत। हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक तथा वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख यांच्या उपस्थितीत होत आहे। करहे टाकळी तालुक्यातील गट नंबर 332-1 ही जागा दलित वस्तीसाठी सभा मंडपाला देण्यात यावी ही विनंती गेल्या 2 वर्षांपासून सदरील ग्रामपंचायतीला करत लेखी अर्जाद्वारे करत आहेत। त्यासाठी त्यांचा शासन दरबारी लढा चालू आहे। सदरील जागा ही ग्रामपंचायतीने आर्थिक तडजोड करून कानोबा महिला शेतकरी उत्पादक प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीला दिली। वास्तविक ही जागा दलित वस्तीसाठी आरक्षित आहे असा आरोप यावेळी उपोषणकर्ते यांनी केला आहे। त्याचबरोबर गावातील घरकुल योजनेमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी उपोषणकर्ते यांनी केला। रामनाथ दामोदर ससाने हा ग्रामपंचायत शिपाई घरकुलासाठी पैशाची मागणी करतो। जर सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात काही जर बोलले गेले तर सदर कर्मचारी हा अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करतो। सदरील कर्मचाऱ्याला 3 अपत्य असल्याकारणाने ग्रामपंचायत सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते, परंतु तरीही हा कर्मचारी ग्रामपंचायतमध्ये येऊन अरेरावी व पैशाची मागणी करतो असे यावेळी उपोषणकर्ते यांनी या लेखी अर्जामध्ये म्हटले आहे। त्यामुळे सदरील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थ तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। सर्व अंधाधुंद कारभार, पैसे घेतल्याशिवाय कुठलंच काम होत नाही आणि जे पैसे देणार नाही त्याचं काम होणारच। तर या जो शिरजोरपणा आहे ना तो बंद होतो। दुसरी गोष्ट शिपाई जो आहे ना ते सर्व काम हँडल करतो ग्रामपंचायतीचे, तर त्याचा हस्तक्षेप नाही पाहिजे आणि ग्रामसेवक आणि सरपंच यांनी कामं करून द्यायला पाहिजे। जो पैसे देईल त्याला घरकुल मिळेल, जो पैसे देईल त्याचा डोला मिळेल आणि जे देणार नाही त्याला मिळणार नाही, तरी गोरगरिबांना न्याय मिळेल। ग्रामसेवक याच्याकडे लक्ष देत नाही का? हां, ग्रामसेवक पण लक्ष देत नाहीत ना, सरपंच पण लक्ष देत नाही। पण तेच ना, या गरीब लोकांना न्याय मिळावा ना, त्यासाठी तुम्ही उपोषणाला तहसील कार्यालय कोणाची काय अडचण आहे? काय अडचण त्याचं आहेत ना, ज्याला घरकुल भेटतात ना त्याला 3-3 घरकुल आहेत आणि ज्याला नाही ना त्याला घरकुल मिळतच नाही। हा महत्वाचा मुद्दा आहे। राहणार करहे टाकळी मपले मालक वारलेले झाले 11 वर्ष झाले। तशी मी गावकऱ्याच्या वृत्तीने समजा त्यांच्या पद्धतीने त्यांना सांगितलं माझ्या मुलाला लावा म्हणलं त्या मालकाच्या जागेत। ते अजून काही मला कागद करायला सांगितले तर मी कागद केले, काही पैसे भरायला सांगितले पैसे भरले, त्यांच्या पैसे दिले मी समजा त्यांच्यावर विश्वास ठेवून। पण ते मला आतापर्यंत काहीच नाही। मला असे आहे का माझ्या मुलाला लावत येईल, आधी मला म्हणत होते का पोर वयात बसत नाही, पण आता माझी मुलं वयात बसायसारखे। तुमचे मालक ग्रामपंचायतमध्ये होते पहिले? पोलीस पाटील होते। पोलीस पाटील होते, मग तुम्हाला त्यांनी आता आश्वासन दिलं होतं का लावणार आहे म्हणून मुलगा? हा, लावणार आहे म्हणून कागद करायला लावले होते मला। किती वर्षापासून चालू आहे असं? हे 11 वर्ष झाले। 11 वर्षापासून हेही चालू आहे टाळाटाळीचं काम ग्रामपंचायत मध्ये? हा, तर ते कोणी मनावर धरीत नाही, काय म्हणतात काय पोर असे येतात तसे, तर मला काय घरी शेती नाही काय नाही, राहायला काय घर बांगला गाडी नाही माहिती, मी रोज मजूर करून खाते। किती पैसे दिले होते तुम्ही? हो, किती पैसे दिले होते त्यांना? मी आता मग आपले तर काय 1000 2000 दी 5000 दी असं केलेले मी।